डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिन चैत्यभूमी दादर येथे राज्य आणि देशभरातून आपल्या उद्धारकर्त्याला महामानवाला अभिवादन करण्यासाठी राज्य देशभरातून लाखोच्या संख्येने अनुयायी 2 दिवसापासून दाखल झालेले आहेत। खासदार सुप्रियाताई सुळे ज्या संविधान प्रेमी म्हणून संपूर्ण देशाला त्यांची ओळख आहे। ताई, काय सांगाल? महामानवाला अभिवादन केलं, काय भावना आहेत आपल्या? या देशासाठी एक खूप महत्वाचा दिवस आहे। बाबासाहेबांचं योगदान आज देश ज्या पद्धतीने चाललाय किंवा 70 वर्ष जे काय आपण सगळ्यांनी तो विकास पाहिलाय त्याची दिशा द्यायचं संविधानानेच चालणार। संविधानिक मूल्य आहेत, लोकशाहीची जी तत्व प्रणाली आहे, ज्या पद्धतीने या देशामध्ये विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा या ठिकाणी बुमरँग होत आहे आणि कशा पद्धतीनं आज संविधान धोक्यात आहे, लोकशाहीला कशा पद्धतीनं धोका आहे। विरोधी पक्ष म्हणून बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीनं म्हणतात की लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष जितका मजबूत तितकंच सत्ताधाऱ्यांवर त्याची पकड आणि कमांड असते। काय सांगाल, संविधान आणि लोकशाही कशी आज परिस्थिती आहे एकूणच देशाची? एक तर तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे। म्हणजे तुम्हाला हा प्रश्न मला विचारायचा वाटतो, म्हणजेच तुम्ही बघा समाजात काय परिस्थिती। आणि हे मी खूप जड अंतकरणाने म्हणते, कारण का आपण ज्या वास्तूमध्ये उभे आहोत ही खूप पवित्र वास्तू आहे आणि ह्या वास्तूमध्ये येऊन जर संविधान धोक्यात येत असेल असा भावना आपल्याला सगळ्यांनाच वाटते। आणि मी विरोधक म्हणून म्हणत नाही, पण हे दुर्दैव आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पंचायतच्या इलेक्शनमध्ये पहिले लोकांना फॉर्म भरायला दिले नाही, त्याच्यानंतर प्रचारामध्ये चुकीची केलेली भाषणं, इलेक्शन कमिशन काही त्याच्यावर कुठली ऍक्शन नाही घेतली, त्यानंतर कहरमध्ये पैसे पकडले गेले, प्रत्येक ठिकाणी गाववाडी वस्तीवर पैसे आणि सत्ताधाऱ्यांकडे पैसे होते आणि त्या सत्ताधाऱ्यांनी दुसऱ्यांनी पकडून दिले। त्याच्यानंतर जी मूल्य आहेत संविधानाची, हे इलेक्शन पारदर्शक व्हायला पाहिजे, तसं झालं नाही। मारामाऱ्या, पार बंदूक, म्हणजे बाबासाहेबांच्या मनातही ज्या गोष्टी आल्या नसतील तरी त्यांनी एवढं एक सुंदर संविधान दिलं। ते संविधान बाजूला ठेवून ज्या पद्धतीने आज कार्य म्हणजे मारामाऱ्या, गाड्या फोडण्या, हे सगळं जे इलेक्शन मध्ये झालं हे महाराष्ट्रात इतिहासात कधी झालं नाही। आणि त्याच्यानंतर कहर म्हणजे जे लॉक्स लावले होते ईव्हीएमला तेही तोडण्यात आलं असं चॅनलवर दाखवलं आहे। मग संविधान किंवा बाबासाहेबांनी दिशा दाखवलेली कुठे, मग ही गुंडाळून ठेवलंय का संविधान या महाराष्ट्र सरकारने? काही खाजगीकरण, उदात्तीकरण, जागतिकीकरणाचा या ठिकाणी जोर वाढतोय किंवा प्रस्त या ठिकाणी वाढतं। एका बाजूला आंबेडकरवाद असेल, एका बाजूला गांधीवाद असेल आणि एका बाजूला मनुवाद आणि ज्या पद्धतीनं ही संपूर्णतः असा जो क्रांती आणि प्रतिक्रांती असा संघर्ष जो या देशामध्ये दिसतोय, एका बाजूला लोकशाहीला मानणारा वर्ग आहे, एका बाजूला संविधान विरोधी वर्ग या ठिकाणी वाढतोय। कसं बघता याच्याकडे? काय आव्हान आहेत जनतेपुढे या देशातल्या? बाबासाहेबांना जे संविधान, एक संघ, अखंडत्व या देशाचं साबूत ठेवायचं होतं, पण आज जी परिस्थिती आपण बघतोय, खाऊच्या धोरणानं उत्तमाज केलेला आहे, कसं बघता? गरीब या ठिकाणी अधिक गरीब होते, श्रीमंत अधिक श्रीमंत होते, ही आर्थिक विषमता आहे, सामाजिक विषमता आहे, कसं बघता? आर्थिक अभ्यास हा बाबासाहेबांचा खूप होता। तुम्हाला आठवत असेल प्लॅनिंग कमिशन असेल किंवा विजेचं धोरण काय असलं पाहिजे, पाण्याचं धोरण काय असलं पाहिजे, त्याच्यात खूप मोठं योगदान बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि ती दिशा त्यांनी खरं दिली होती। त्याच्यामुळे प्रायव्हेटायझेशन किंवा आज जी धोरणं होत आहेत ही अतिशय म्हणजे राजकारण एका बाजूला ठेवा, महाराष्ट्राची आणि भारताची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे। आणि मी एकटी हे म्हणत नाहीये, तुम्ही जर IMF चा रिपोर्ट बघितला त्याच्यात आपण डिग्रेड झालेलो आहे, त्याच्यानंतर 90 रुपयाला आज डॉलर झालेला आहे, इन्व्हेस्टमेंट येत नाहीत, आपलं जे स्टॉक एक्सचेंज जे बाहेरून जे पैसे या देशात येतात इन्व्हेस्टमेंट म्हणून ते कमी झालेत, लोक बाहेर पैसे घेऊन चालले जे इन्व्हेस्ट केले होते, ते सिग्नल्स आहेत ना। बेरोजगारी, भ्रष्टाचार, तुम्ही रोज बघा, वर्तमानपत्र वाचा, प्रचंड भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि महागाई कुठे कमी झाली आहे? कोणीही घरी जाऊन विचारावं की काय परिस्थिती आहे महागाईची। काही एक शेवटचा प्रश्न आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानानं आपल्याला एक मत, एक मूल्य, एक अधिकार, समान अधिकार आहे, झोपडीतल्या एका गरीबाला देखील तोच अधिकार आणि अदानी अंबानीला आणि टाटा बिर्लाला देखील तोच अधिकार, काय सांगाल? कशा पद्धतीनं ह्या अधिकाराची पायमल्ली होते का? मताधिकार जो आहे तो मतदान करता वोटर लिस्ट बघा ना, एकेका व्यक्तीची नावं 48 आले, परदेशातली लोक येऊन मतदान करतात, चालले काय या राज्यात? दुबार मतदानाची काहीतरी 25-30 लाख नावं मुंबईतच निघाली, असं कसं चालेल? हे सगळं संविधानाच्या विरोधी आहे। काय आपण कसे ताकदीनं नाही, ताकदीने लढलं पाहिजे आणि मोडून काढलं पाहिजे। आणि हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालणार आणि त्याच्यासाठी किती किंमत मोजावी लागली तरी आमची ताकद, तयारी आहे लढायची। धन्यवाद। माझ्यासोबत या ठिकाणी सुप्रियाताई सुळे होत्या आणि एकूणच त्यांनी
या देशामध्ये ज्या पद्धतीनं हुकुमशाही या ठिकाणी प्रस्थ माजवत आहे आणि हे सर्व थांबवण्यासाठी आपल्याला ताकदीनं लढण्याची गरज असल्याचं सुप्रियाताई सुळे यांनी या ठिकाणी सांगितले. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, मुंबई, महाराष्ट्र.